श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, आपलं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय भाग 16 याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. तर चला पाहूया. नमस्कार भक्तांनो, श्री स्वामी समर्थ सारामृताचा 16वा अध्याय हा भक्ती, श्रद्धा, गुरुकृपा आणि परमेश्वरावरील अखंड विश्वास यांचे महत्त्व सांगणारा हा अध्याय मानला जातो. या अध्यायामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांच्या जीवनातील संकटे कशी दूर करतात, याच्या मनातील शंका कशा नष्ट करतात आणि योग्य मार्गावर कसे आणतात याचे सुंदर वर्णन आढळते. या अध्यायात एक भक्त अत्यंत कठीण परिस्थितीत सापडलेला असतो. संसारातील दुःखे, आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास यामुळे तो खचून गेलेला असतो. अनेक प्रयत्न करूनही त्याला यश मिळत नाही. शेवटी तो श्री स्वामी समर्थांच्या चरणी येतो आणि संपूर्ण श्रद्धेने त्याची प्रार्थना करतो. स्वामी समर्थ भक्तांच्या अंतःकरणातील वेदना ओळखतात. भक्ताने खरी काही न सांगताही त्यांच्या मनातील सर्व विचार स्वामी जाणून घेतात. स्वामी समर्थ भक्ताला धीर देतात आणि सांगतात की मनुष्याने कोणत्याही संकटात खचून जाऊ नये. संकटे हे जीवनाचा एक भाग आहेत. परमेश्वराची कृपा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद असतील तर कोणतेही संकट मोठे नसते. भक्ताने श्रद्धा आणि सबुरी ठेवून सतत नामस्मरण करावे. स्वामींच्या या उपदेशामुळे भक्तांच्या मनाला शांती मिळते. तसेच या अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या सर्व ज्ञात तत्वाचा एक सुंदर प्रसंग वर्णन केला गेला आहे. भक्तांच्या घरात घडणाऱ्या घटना, त्यांच्या मनातील विचार आणि भविष्यातील परिस्थिती याविषयी स्वामी समर्थ अचूक माहिती सांगतात. हे पाहून सर्व लोक आश्चर्यचकित होतात. त्यांना जाणवते की स्वामी समर्थ हे सामान्य मनुष्य नसून साक्षात दत्तावतार आहेत. पुढे एका भक्तावर आलेले मोठे संकट स्वामी समर्थ आपल्या कृपेने दूर करतात. त्या भक्ताला गंभीर आजार झालेला असतो. अनेक वैद्य आणि उपचार करूनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. शेवटी तो स्वामी समर्थांचा आश्रय घेतो. स्वामी समर्थ त्याला आशीर्वाद देतात आणि प्रसादही देतात. काही दिवसातच त्याची प्रकृती सुधारते आणि चमत्कार पाहून अनेक लोकांच्या मनात श्रद्धा निर्माण होते. या अध्यायात स्वामी समर्थांनी दिलेला एक महत्त्वाचा संदेश म्हणजे अहंकाराचा त्याग. मनुष्याला थोडे यश मिळाले की तो गर्विष्ठ बनतो, परंतु अहंकारामुळे आध्यात्मिक प्रगती थांबते. स्वामी समर्थ सांगतात की विनम्रता, सेवा आणि भक्ती हेच खरे साधन आहे. जो नम्र राहतो त्याच्यावर ईश्वराची विशेष कृपा होते. स्वामी समर्थ अनेक वेळा आपल्या भक्तांची परीक्षाही घेत असत. या अध्यायातही एका भक्ताची परीक्षा घेतलेल्याचा प्रसंग आहे. स्वामी समर्थ त्याला काही कठोर शब्द बोलतात. बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की स्वामी रागावले आहेत, पण भक्तांचा विश्वास डळमळीत होत नाही. तो शांतपणे स्वामींची सेवा करत राहतो. शेवटी स्वामी समर्थ प्रसन्न होतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देतात. यावरून हे स्पष्ट होते की सद्गुरूंच्या कृपेने प्राप्ती करण्यासाठी दृढ श्रद्धा आवश्यक आहेत. अध्यायात नामस्मराचे महत्त्वही विशेष तत्वाने सांगितलेले आहे. स्वामी समर्थांचा श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून करणाऱ्या भक्तांच्या जीवनात सकारात्मक बदल घडतात.
नामस्मरणामुळे मन शांत होते, नकारात्मक विचार दूर होतात आणि ईश्वरावरील विश्वास दृढ होतो. संकटसमयी नामस्मरण हेच भक्तांचे खरे रक्षण करते. या अध्यायातील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे कर्म सिद्धांत. मनुष्याने नेहमी आपली कर्मे चांगली करावीत. दया, क्षमा, सत्य आणि परोपकार या गुणांचे पालन करावे. वाईट कर्माचे फळ दुःख रूपाने मिळते, तर सत्कर्माचे फळ सुख रूपाने प्राप्त होते. स्वामी समर्थ आपल्या भक्तांना सदाचाराचे जीवन जगण्याचा उपदेश करतात. स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी अनेक लोक दूरदूरून अक्कलकोट येथे येत असत. प्रत्येकाची समस्या वेगवेगळी असे, परंतु स्वामी समर्थ सर्वांना योग्य मार्गदर्शन करत. कोणाला अध्यात्माचा मार्ग दाखवत, कोणाला संसारातील अडीअडचणीतून बाहेर काढत, तर कोणाच्या मनातील शंका दूर करत. त्यांच्या कृपेने हजारो लोकांचे जीवन बदलते. या अध्यायात भक्त आणि सद्गुरू यांच्यातील नाते स्पष्ट केले गेले आहे. सद्गुरू हे भक्तांचे खरे हितचिंतक असतात. ते भक्तांना योग्य मार्ग दाखवतात, त्यांच्या अज्ञानाचा नाश करतात आणि मोक्ष मार्गाकडे नेतात. भक्ताने सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे. जेथे श्रद्धा असते तेथे गुरुकृपा आपोआप प्राप्त होते. असे अध्यायाच्या शेवटी भक्तांना असा संदेश दिला आहे की जीवनात कितीही संकटे आली तरी श्री स्वामी समर्थांचे स्मरण सोडू नये. स्वामी समर्थ आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करतात. त्यांची कृपा मिळवण्यासाठी भक्ती, नम्रता, सेवा आणि नामस्मरण हेच सर्वोत्तम साधन आहे. तसेच अध्याय 16 मधील मुख्य शिकवण तुम्हाला मी सांगणार आहे. 1. सद्गुरूवर अखंड श्रद्धा ठेवावी. संकटसमयी धैर्य आणि सबुरी राखावी. अहंकाराचा त्याग करून विनम्र राहावे. सतत नामस्मरण करावे. सदाचार आणि सत्कर्माचे पालन करावे. गुरूंच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी विश्वास दृढ असावा. गुरुकृपेने अशक्य गोष्टीही शक्य होते. 8. स्वामी समर्थ भक्तांचे सदैव रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी